आता आपण 8व्या स्कंदामध्ये अध्याय 24व्या मध्ये आहोत. मत्स्य अवताराची कथा येते. देवाच्या 24 अवतारांच्या कथा आपल्याला भागवतामध्ये ऐकायला मिळतात. भरपूर कथा आपण ऐकल्या. समुद्र मंथनामध्ये देवाचे 2-3 अवतार झाले. जो कासवाचा अवतार देवानं धारण केला, मोहिनी अवतार पाहिला, त्याच्यानंतर वामन अवतार पाहिला. आता आपण बळीसाठी धारण केलेला. आता मत्स्य अवताराची कथा थोडक्यात सांगतो. आपल्याला कृष्ण जन्मापर्यंतची कथा ऐकायची आहे. कृष्ण जन्मापर्यंतची. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, मागच्या कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपेमध्ये असताना ब्रह्म नावाचा प्रलय झाला आणि त्यावेळेस झोपेमध्येच ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि ते वेद हैग्रीव नावाच्या राक्षसानं चोरून नेले. त्यावेळी सत्यव्रत नावाचा राजा होता. सत्यव्रत राजा. हो. तत्र राजर्षि कश्यी नामा सत्यव्रतो महाना नारायण परदेत्यव्यक्त तपसः सत्निराणा. सत्यव्रत नावाचा राजा, सत्यव्रत म्हणू तो राजा आहे आणि तो तप करत होता. कसं तप करायचा? फक्त पाणी पिऊन तप करायचा. म्हणून त्याला सत्यव्रत मनू म्हटलेले. सत्यव्रत मनू. तो तप करत असताना एके दिवशी कृतमाला नावाच्या नदीच्या किनारी, ऐका, कृतमाला नदीच्या किनारी तप करत होता. ती कृतमाला नदी कुठं आहे? त्रिवेंद्रम. त्रिवेंद्रम हे ठिकाण कुठं आहे? जे तीर्थयात्रेला जातात त्यांना माहीत. मी इथून सांगून काय उपयोग आहे का? बरोबर आहे. त्रिवेंद्रम. आंध्र प्रदेशामध्ये येते का सावकार? तामिळनाडूमध्ये येते? आंध्रामध्ये आहे का? हा, आंध्रामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये त्रिवेंद्रमच्या ठिकाणी ती कृतमाला नदी आहे. आणि त्या त्रिवेंद्रमच्या बाजूला नदीमध्ये तर्पण करत असताना, अर्घ्य देत असताना, मी सांगितलं नदीमध्ये कसं अर्घ्य द्यायचं, असं पाणी गोळा करून असं ओंजळीत धरून सूर्यासमोर सोडायचं. तसं तर्पण करत होता, अर्घ्य देत होता सूर्याला. आणि त्यावेळेला त्याच्या ओंजळीमध्ये एक मासा आला आणि त्या माशानं माणसाच्या, मनुष्याच्या आवाजामध्ये विनंती केली, हो, मला वाचव, मला या नदीमध्ये ठेवू नको, मला इथून घेऊन चल. माणसाच्या आवाजामध्ये तो मासा त्या सत्यव्रत मनूला बोलू लागला, मला इथून बाहेर ने. त्यानं तिथून ते मासा घेतला, आपल्या कमंडलूमध्ये आणला. कमंडलूमध्ये आणला. एका रात्रीमध्ये कमंडलूमध्ये ते मासा कमंडलूच्या बरोबर मोठा झाला. एका रात्रीत मोठा झाल्यावर त्यानं विचार केला, या कमंडलूमध्ये असा किती वेळ ठेवायचा? मग एका तलावामध्ये सोडला. तलावामध्ये सोडलेला मासा एका दिवसात मोठा झाला. अजून मोठा दिसू लागला. म्हणला इथं याला कसं ठेवता येईल? त्यानं तो मासा नदीमध्ये नेऊन सोडला. नदीमध्ये सुद्धा तो विशाल देह धारण केलेला मासा मावेनासा झाला. मग त्यानं तो समुद्रामध्ये नेऊन सोडला. समुद्रात नेऊन सोडल्यावर माणसाच्या आवाजामध्ये त्या माशानं त्या सत्यव्रत मनूला सांगितलं, हे सत्यव्रत मनू, लवकरच खूप मोठा जलप्रलय होणार आहे. जलप्रलय. ऐका, हे असे प्रलय एका पाठोपाठ एक या पृथ्वीवर होत आलेले आहेत. ही पृथ्वी काय तुमच्या मते काय आपणच फक्त या पृथ्वीवर पहिल्यांदा आलेलो आहेत का? नाही. असा कित्येकदा या पृथ्वीवर मानवी संस्कृती उदयास आलेली आहे आणि ती नष्ट झालेली आहे बऱ्याच वेळेस. आज आपण ज्या जमिनीवर राहतो, इथे काही काळापूर्वी पाणी होतं. पाणी समुद्राखाली ही जमीन होती. समुद्राखाली हीच जमीन नाही, हिमालय पर्वत सुद्धा एकेकाळी पाण्याखाली होता. नुसता हिमालय नाही, जे जगातील सर्वात उंच शिखर म्हटलं जातं एव्हरेस्ट, त्या एव्हरेस्टवर सुद्धा, एव्हरेस्टवरच्या खडकाचं परीक्षण केल्याच्या नंतर सुद्धा असा शोध लावलेला आहे शास्त्रज्ञांनी की इथं हे खडक सुद्धा एकेकाळी समुद्राच्या पाण्यापासून बनलेले आहेत. आता मला सांगा, एव्हरेस्टवरच्या खडकांमध्ये समुद्राचे क्षार मिळावेत का? ही पृथ्वी एकेकाळी सगळी जलमग्न होती. आणि अशी एकदाच नाही, एका कल्पाच्या नंतर प्रत्येक वेळेला तो प्रलय होत असतो. प्रत्येक कल्पाच्या शेवटी प्रलय होतो. आता देखील प्रलय होणार आहे. कधी सांगितला तो?
ब्रह्मदेव झोपेत असताना ब्रह्म नावाचा प्रलय झालेला आहे, ब्रह्म नावाचा, आणि त्या प्रलयातून ह्या सृष्टीची निर्मिती झाली. असे प्रलय होत राहतात. प्रलय म्हणजे सुनामी सारखे. सुनामी आल्यावर काही ठेवते का समुद्राच्या काठावर काही? तशी सुनामी येत राहते, पण कधी येते? दरवर्षी नाही, कल्पाच्या शेवटी, कल्पाच्या शेवटी. चला, तो मासा सांगू लागला त्या सत्यव्रत मनूला, लवकरच खूप मोठा जलप्रलय होणार आहे. त्यावेळेला तू राजा, सगळी सृष्टी नष्ट होणार, पण तू माझ्या या माशाचे जे कल्ले असतात, त्याला आपण शिंग म्हणतो, त्या माझ्या कल्ल्यांना, शिंगाला तुझी नाव बांध, आणि या सगळ्या सागरातून, त्या प्रलयातून मी तुला तरुण नेईल. मग त्यावेळेला सत्यव्रत मनू त्या प्रलयामधून त्या माशाच्या शिंगाला नाव बांधली, आणि त्या समुद्रातून फिरताना त्या मत्स्यानं सत्यव्रताला उपदेश केला. उपदेश प्रलयाच्या वेळी नावेमधून फिरताना त्या माशानं सत्यव्रत मनूला केलेला उपदेश, त्यालाच मत्स्य पुराण असं म्हणतात. ऐका, ह्या कथा तुम्हाला कोणीही सांगत बसणार नाही, कारण वेळ जाते याच्यामध्ये, आणि रंगत नाहीत. रंगत नाहीत म्हणजे 4-2 किलो रंग आणून त्या महाराजांना टाकायचा. पण लक्षपूर्वक ऐकू लागले श्रोते की मला वाटतं अशा कथा सांगाव्यात, कारण ह्या कथा कुठं कोणाला ऐकायला मिळत नाहीत जास्त. चला, त्याला मत्स्यपुराण म्हणतात. मत्स्यपुराण कोणाला सांगितलं? एका माशानं, मासा म्हणजेच तो नारायण परब्रह्म होते, आणि त्यांनीच ते मत्स्यपुराण सत्यव्रत मनूला सांगितलं. प्रलय काळ संपला, प्रलयाचा काळ संपला, ब्रह्मदेव झोपेतून उठले, तेव्हा भगवंतानं हैग्रीव असुराला मारलं. हैग्रीव नावाचा जो राक्षस होता, त्यानं जे वेद चोरून नेले होते, त्या हैग्रीव राक्षसाला, असुराला मारलं, आणि चोरलेले जे वेद होते ते ब्रह्मदेवाला पुन्हा परत दिले. बोलिये मत्स्य भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. टाळी टाळी सगळ्यांनी एका तालामध्ये टाळी वाजवायची. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. टाळी टाळी टाळी. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. जय जय श्री राधे श्याम.
भगवंताच्या अवताराच्या कथा आपण ऐकत होतो. भरपूर अवतार ऐकले. कासवाचा अवतार पाहिला, मोहिनीचा पाहिला, माशाचा मत्स्य अवतार पाहिला. आता 9व्या स्कंदामध्ये एक कथा येते आणि ती योगायोगानं कथा आज आली. योगायोग का? कारण आज एकादशी आहे. काय आहे माय? एकादशी. एकादशी आणि दुप्पट खाशी तरी धरली पाहिजे. साधू संतांनी सांगितलं खा बाबा, कारण आजकाल सहन होत नाहीत उपास लोकायला. कोणाला कमरेचा गाप, कोणाला मानचा गॅप, कोणाला गुडघे दुखी, कोणाला काय काय सहन होईनात उपास. पण धरा, ढोरावणी चर पण एकादशी धर म्हणतात. अंबरीश नावाचा एक राजा होता. अंबरीश भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यानं एकादशी व्रत केलं. एकादशी व्रत. हो. शुकाचार्य महाराज भागवतामध्ये त्या अंबरीश राजाचं वर्णन करताना म्हणतात, अंबरीशो महाभागा सप्तद्वीपवतीं मह्यो अव्ययां मंचसीयं लब्ध्वा विभमचतातुलं भुवि. जो अंबरीश नावाचा राजा आहे, त्या अंबरीश राजानं 1 वर्षापर्यंत द्वादशीचं व्रत केलं, म्हणजे एकादशीचं व्रत केलं. 1 वर्ष, समजा आजपासून पुढच्या याच एकादशी पर्यंत व्रत केलं. आणि त्याचा आता सांगता उद्यापन आहे त्याच्या व्रताचं, एकादशी व्रताचं. त्यावेळेला दुर्वास नावाचे ऋषी आले. दुर्वास नावाचे ऋषी भोजनासाठी आले. बार्शीच्या दिवशी द्वादशीला आले आणि राजवाड्यामध्ये सांगितलं, राजा अंबरीशा मला भोजनदान दे. ते म्हणले ठीक आहे, माझी जेवणाची वेळ आता होतच आली. म्हणले उपास सोडणार आहे मी, उद्या सकाळी सोडायचा असतो ना द्वादशीचा, मी देखील उपास सोडणारच आहे. सोडू म्हणले, सोबतच उपास जेवण करू. दुर्वास ऋषी म्हणले मी जरासं नदीवर नित्यकर्म आटोपून येतो. नदीवर गेले दुर्वास ऋषी स्नान संध्येसाठी, नित्यकर्मासाठी. पण बराच उशीर झाला, खूप उशीर झाला. दुर्वास ऋषी काय परत येईनात. इकडं अंबरीश राजा, त्याचा नित्यनेम होता द्वादशी व्रत सोडायचा, पण बराच वेळ झाला आलाय नाही, दुर्वास ऋषी आले नाही. म्हणून त्या अंबरीश राजानं फक्त पाणी पिलं. बाबा फक्त पाणी पिलं, जेवण मी नाही केलं, फक्त पाणी पिलं. आणि पाणी पिल्यावर लगेच 5व्या मिनिटाला ते दुर्वास ऋषी आले. काय राजा, अरे मला माझ्या सोबत जेवण देतो म्हणून थांबला होतास आणि मी येण्याच्या आधीच जेवलास. मी यायच्या आधी जेवलास. अरे अतिथीला जेवण द्यायच्या अगोदर तूच जेवलास. त्या ऋषीनं, दुर्वास ऋषीनं एक जटा उपटली आणि त्या जटेतून एका कृत्याची निर्मिती केली. ती कृत्या माग लागली अंबरीशाच्या, पण तिथे अंबरीश राजाचं काही वाकडं केलं नाही. मग अंबरीश राजानं ध्यान लावलं आणि भगवंताचं स्मरण केलं. भगवंतानं सुदर्शनाच्या साह्यानं, सुदर्शन चक्राच्या साह्यानं त्या कृत्येला जाळून टाकलं आणि ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या मागे लागलं. दुर्वास ऋषी तिन्ही लोकात फिरतात, पण तिन्ही लोकांमध्ये कोणीही त्या दुर्वास ऋषीला वाचवू शकत नाही. सगळ्यांनी सांगितलं, ज्या अंबरीश राजाला तू जाणून बुजून त्रास दिलास, पुन्हा त्या अंबरीश राजाला शरण जा. अंबरीश राजाच्या जवळ पुन्हा ते दुर्वास ऋषी आले आणि हात जोडून उभं राहिले. हो राजा, मी जाणून बुजून तुला त्रास दिला, जाणून बुजून तुझी परीक्षा पाहिली, मला माफ कर, मला माफ कर. असं एकादशी करणाऱ्याचं महात्म्य, एकादशी व्रताचं महात्म्य. आणि ती आज योगायोगानं आज एकादशीच्या दिवशी कथा आली. म्हणून मायबाप हो,
एकादशी व्रत करत जा. एकादशी व्रत हो काय फार अवघड नाहीये. आजकाल खायला भरपूर काही आलंय बाजारामध्ये. फळं खा, केळं खा, सफरचंद खा, साबुदाणा खा, भरपूर काही आहे खायला. पण 15 दिवसाला एक एकादशी येते, तेवढं एकादशी व्रत मात्र करत जा. चला